हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहिलं होतं की कृष्णा ही दुष्यंतला उठवायला आलेली आहे आणि आता ती दुष्यंतला उठवत असते. दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार उठा की. दुष्यंत सरकार, पण दुष्यंत उठतच नसतो. आता काय करावं बरं या विचाराने कृष्णाला पाण्याचा ग्लास दिसतो. आता कृष्णा त्यातलं पाणी घेते आणि दुष्यंतच्या चेहऱ्यावरती मारते. आता पाऊस पडला असं करत दुष्यंत उठतो. तर कृष्णाला समोर बघून म्हणतो, ए तू काही वेडी वगैरे आहेस का गं? तू अशी का वागतेस? कालसुद्धा माझी झोप पूर्ण नाही होऊ दिली आणि आज पण? ए जा बरं, मला झोपू दे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. आज असं झोपून राहायचं नसतं. चला उठा लवकर. आज जो सूर्योदयाच्या लवकर आंघोळ करत नाही का नाही, तो नरकात जातो असं म्हणतात. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो ना, मी नरकात जाणार आहे ना, ठीक आहे, मग मला जाऊ दे नरकात, मी जाईन, बस तू जा. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, अहो असं काय करताय दुष्यंत सरकार? आता मी तुमची बायको आहे का नाही? मग तुम्ही जर नरकात गेला असं नवं तर मला बी यावं लागेल तुमच्या मागं नरकात. दुष्यंत म्हणतो, अगं एक कशी आहेस गं तू? जा ना प्लीज, मला झोपू दे, मला नाही यायचं आहे खाली वगैरे, प्लीज मला झोपू दे. आणि दुष्यंत पुन्हा झोपून घेतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो असं नसतं, आजच्या दिवसाला असं उशिरा पावतर नाही झोपायचं, उठा की दुष्यंत सरकार. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इथे आता सुरू असतं. मैनावती म्हणत असते की कधी येतील हे दुष्यंत आणि कृष्णा. तर इथे कृष्णा दुष्यंतच्या अंगावरती ग्लासातलं पाणी ओतते आणि म्हणते, आता उडाली ना झोप, चला. दुष्यंत म्हणतो, मी सोडणार नाही आहे तुला, आणि कृष्णाच्या मागे तो पळत येत असतो. तर आता इथे मैनावती म्हणत असते की दुष्यंतला आवडत नाही ना व हे समज, पण यायला हवं की, वर्षातनं एक दिवसाचा सण आहे हो. त्याबरोबर आता इथे भक्ती सगळी काही पाटा वगैरेची सजावट तयारी करून घेते, जेणेकरून दुष्यंत आणि कृष्ण आले की पटकन सुरुवात व्हावी. त्यावर आता बाळजाबाईसुद्धा म्हणत असतात, ती कृष्णा बोलवाया गेली ना, आता काही दुष्यंत येत नाही, नाहीतर काय कशाला येईल तो? आधीच काय त्याच्या आयुष्यामध्ये समजा इतक्यात तिकडे दुष्यंत आणि कृष्णा येतात. इतक्यात आता लगेचच हे बघून मैनावती म्हणते, आले की दुष्यंत आणि कृष्ण. त्याबरोबर लगेचच आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणायला लागते, आलात ना व. त्याबरोबर दुष्यंत हा गप्प उभा असतो. त्यानंतर आता लगेचच बाळजाबाई म्हणतात, चला आता उठणं लावून घेऊ. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई मला हे सगळं आवडत नाही, तुला माहिती आहे ना. बाळजाबाई म्हणतात, अरे हो रे बाळा, माहीत आहे की मला, आणि मी कुठं म्हणायला लागलोय तुला की तू उठणं लावून घे म्हणून? अरे पर आजच्या आंघोळीचा मान असतोय, तेवढं तर करशील का नाही? त्यावर मग मात्र कृष्णा दुष्यंतला सांगते, अहो दुष्यंत सरकार, आज उठणं लावायचा बी मान असतोय, लावून घ्या की. दुष्यंत म्हणतो, आजपर्यंत कधीच मी चेहऱ्याला माती लावलेली नाही आहे आणि मला आवडत नाही, त्यामुळे मी चेहऱ्याला माती लावून घेणार सुद्धा नाही, कळलं का तुला? त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, बरं ठीक आहे, नगं लावून घेऊ तू उठणं, पण बाकीच्या ज्येष्ठ मंडळींनी आता बसून घ्या. त्याबरोबर लगेचच आता काका आणि आढळराव बसून घेतात. तसं बाळजाबाई आढळरावांना उठणं लावायला घेतात. आढळराव म्हणत असतात की चला, वर्षातले 2 दिवस तरी तुम्ही आपल्या नात्याचा मान ठेवता नाही, म्हणजे एक वटपौर्णिमा आणि दुसरा हा. बाळजाबाई म्हणत असतात, काय करणार, आली या भोगासी. त्यावर आढळराव म्हणतात, सेम टू यू. मग काय आपल्या सुनबाईंच्या आयुष्यात नवीन वादळ यावं यासाठी काय करताय? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, अहो तुम्हासनी वाटतं काय की म्या काहीतरी करण म्हणून, ते सुद्धा सणासुदीच्या दिवसात? म्या काय बी नाही केलेलं. त्याबरोबर आता आढळराव म्हणत असतात की अहो एक वेळेस मी सरड्यावर विश्वास ठेवू शकतो, पण तुमच्यावर कधी बी नाही, समजलं ना व. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत असतात, अहो असं काय बोलायला? आता इथं या दोघांमध्ये हे संभाषण सुरू असतं. तर दुसरीकडे आता गणपत हा मैनावतीला म्हणत असतो, मैनावती अगं हळू, काय चाललंय काय तुझं? नवऱ्याला उठणं प्रेमानं आणि सिस्टमॅटिकली लावायचं असतं का, हे असं वरबडून काय कातडी सोलायलाच माझी? त्यावर मैनावती पटकन म्हणते, ओ ग बसावं तुम्ही, कातडी सोलायला मी काय इतक्यात तिच्या तोंडात येतं आणि ती गप्प राहते. बाळजाबाई तिच्याकडे रागाने बघतात. त्यावर ती म्हणत असते की नाही, म्हणजे बाळजाबाई कसं, कुणाची चूक झाली की कुणाला सोडत नाही, धारेवर धरतात, चांगली अद्दल घडवतात, तसं म्हणायचं होतं मला, म्हणून मी म्हणलं. बरं बाकी काही नाही. ते दुष्यंत, जयकांत, चला आता तुम्ही दोघांनी बसून घ्या, माझं यासनी लावून झालेलं आहे. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत हा म्हणायला लागतो, नाही मला काही उठणं वगैरे लावून घेण्यात रस नाही आहे, मी नाही येणार आहे खाली. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत पण. तर दुष्यंत म्हणतो, आई प्लीज,
तू खाली बोलावलंस म्हणून मी आलो की नाही. हे उठणं वगैरे मला नको ग, नाही जमणार. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार असं काय करायलायसा, घ्या की लावून उठणं. अवं हे उठणं लावणं ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. मग आपणच आपली संस्कृती जपाय न ग काय. मग बसा की. अहो काहीतरी अर्थ असतोय समजा गोष्टींना. आणि ही माती नाही आहे, हे उठणं आहे, उठणं, बसा. त्यावर दुष्यंत म्हणतो, मला नाही बसायचं. मी म्हटलं ना मी नाही लावून घेणार तर मी नाही लावून घेणार. आई अगं काय चाललं या कृष्णाचं, बघ ना, सांग ना हिला समजावून, मला नको आहे उठणं. त्याबरोबर आता बाळजाबाईंना आठवतं दुष्यंत त्याला म्हणाला होता की त्याला नको आहे ते सगळं. त्यावर आता बाळजाबाई म्हणतात, अगं कृष्णे नगं की त्याला हट्ट करू. तर मैनावती लगेचच दुष्यंतला म्हणते, दुष्यंत अरे असं काय करायलायस, बायको जर एवढी इच्छा व्यक्त करायला तर ऐक की थोडं तिचं. अरे घे लावून उठणं, उठण्याचं काय एवढं, बस पाटावर आणि घे पटकीने लावून. आणि तसं बी लग्नानंतरची तुझी पहिली दिवाळी आहे ना, मग बायकोचं मन असं दिवाळी सणाला मोडू नये बाळा. त्यावर दुष्यंत म्हणत असतो की मला कोणाचं मन वगैरे ठेवण्याची काही गरज नाही आहे काकी, आणि तुला तर माहिती आहे मला ह्या सर्व गोष्टी नाही आवडत, त्यामुळे मी नाही करणार आहे हे सगळं. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार असं काय करता, आजच्या दिसाला ह्या गोष्टींचा मान असतोय. बरं ठीक आहे, तू मासनी उठणं लावून नको का नाही. अहो पण कमीत कमी आंघोळीला तर बसा की. आंघोळ तर कराल का नाही आज सूर्योदयाच्या आधी, का नाही ते बी नाही करायचं. अहो दुष्यंत सरकार मान असतो ह्या समध्या गोष्टींचा, एक वेगळी मजा बी असत्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे मी फक्त आंघोळ करेल, पण माझ्या अंगाला उठणं वगैरे ते सगळं लावायचं नाही आहे, मला ती माती अजिबातच आवडत नाही प्लीज. त्याबरोबर लगेच कृष्णा म्हणते, बरं या बसा. मग महादू काकांकडे आता शर्ट काढून दिल्याच्यानंतर दुष्यंत हा येतो आणि बसतो. पण कृष्णा दुष्यंतला उठणं लावायला उठणं हातात घेते. दुष्यंत हा पटकन उठून उभा राहतो आणि म्हणतो, काय करतेस हे, मी म्हटलं होतं ना तुला मी उठणं वगैरे लावून घेणार नाही आहे म्हणून, मग काय हे, मी माती नाही अंगाला लावू शकत, मला नाही आवडत. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार ही माती नाही आहे, हे उठणं आहे, तुम्ही एकदा ऐकावं माझं. अहो एक थोडंसं लावून बघाच की, अहो वास किती छान येतोय बघा. दुष्यंत सरकार दुष्यंत म्हणतो, कृष्णा मागे मागे फिरू नको, हे बघ मी नाही करणार आहे, कृष्णा प्लीज. आता इथे हे सगळं काही सगळी लोक बघत असतात आणि हे दोघं मात्र अंगणात आता सगळ्यांभोवती फिरत असतात. दुष्यंत नको नको म्हणत असतो, कृष्णा लावा लावा म्हणत असते. दुष्यंत नको नको म्हणत असतो, कृष्णा लावा लावा म्हणत असते. आता बघता बघता कृष्णा आणि दुष्यंत यांचे पाय बालड्याला लागून बादल्या खाली वगैरे पडायला लागतात. कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार काय चाललंय, लावून घ्या की. दुष्यंत म्हणत असतो, आई अगं तू तरी सांग ना, मला नाही लावायचं उठणं, आई प्लीज. पण बाळजाबाईसुद्धा आता काही बोलत नसतात. त्यानंतर आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं एकमेकाच्या मिठीत पडलेले असतात. आता दुष्यंत हा कृष्णाकडे एकटक बघत असतो तर कृष्णा दुष्यंतकडे. दरम्यान कृष्णाच्या हातचं उठणं दुष्यंतला लागलेलं असतं. आता उठणं लागून झाल्याबरोबर ते दोघं एकमेकाच्या नजरेत हरवलेत ही गोष्ट लक्षात येताच काकी लगेचच कृष्णाला हाक मारते, कृष्णा काय ग, काय झालं. मग आता कृष्णा ही काय म्हणजे त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काय केलंस हे. कृष्णा म्हणते, काय केलं म्हणजे, लागलं की तुमच्या अंगाला उठणं, तुमच्या मनात नसलं तरी देवाच्या मनात तेच होतं आणि जे देवाच्या मनात आहे तेच घडलं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, अरे यार इडियट मुलगी, मी म्हटलं ना मला नाही आवडत हे सगळं म्हणून, का उगाच चौगाच माझ्या मागे मागे करतेस. मी म्हटलं ना मला मातीची ॲलर्जी आहे, तरीही मला खाली पडलंस, तुला काहीच नाही वाटत का. जाऊ दे, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही आहे, एक नंबर मूर्ख आहेस तू, जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहेस आयुष्याची माती झाली. एवढं बोलून दुष्यंत तिकडनं निघून जातो. तर आता हे सगळं बोलणं बाळजाबाईंनी ऐकलेलं असतं आणि आता बाळजाबाईंना खूप आनंद होतो. बाळजाबाई कृष्णाकडे येतात आणि कृष्णाला म्हणत असतात, कृष्णे हे बघ, एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची, माझा पोरगा कधी चप्पल न घालता बी खाली उतरलेला नाही आणि आज तू त्याला संपूर्ण अंगणात बिना चपलीचा पळवलंस, त्याच्या अंगावरती उठणं लावलंस का. हे बघ आज दुष्यंत नाराज झालाय, रागून गेलाय, पण पुण्यांदा असं होता कामा नये. तुला कळलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. एवढं बोलून बाळजाबाई निघून जातात. एक एक करून सगळे सदस्य जातात. तर आता अढळराव तिथे उरलेले असतात आणि जयकांत. अढळराव लगेचच कृष्णाला म्हणत असतात, कृष्णे आज अपघाताने का होईना पण तुझ्यामुळं माझ्या दुष्यंतला या मातीचा स्पर्श झाला खरंच. आणि दुष्यंतचं बोलणं तू फार मनावर घेऊ नको, तो विसरून जातो लवकर, तू काळजी नको करू. त्याबरोबर कृष्णा ही आता शांत बसलेली असते आणि मनात म्हणत असते, दुष्यंत सरकार माझ्याबरोबर
करतील का नाही दिवाळी तो बी मला प्रश्नच पडला आता. त्यानंतर आता कृष्णा घरात जात असताना जयकांत तिची वाट अडवतो आणि म्हणतो, दुष्यंतने उठणं लावून नाही घेतलं म्हणून काय झालं, म्या घेतो की, म्या इथं बसलो की तयार. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, तुला लावू म्या उठणं. जयकांत म्हणतो, हो लाव. मग आता कृष्णा ही लगेचच म्हणायला लागते, बरं मी लावते तुला उठणं, एकच मिनिट. आणि मग ती म्हणते, अरे पण एवढ्याशा वाटीत तुला उठणं पुरायचं नाही, मी आलो. आणि आता ती उठणं आणायला जाते. आता इथे तोपर्यंत लगेचच जयकांत हा पाटावरती बसतो आणि आता जयकांत हा खूप जास्त एक्सायटेड असतो. तो म्हणत असतो, चला कुठल्या का बहाण्याने होईना परत कृष्णाचे हात माझ्या अंगाला लागणार. वा वा वा, हीच काही झाक संधी आहे, मस्त. एवढे दिवस मी याच संधीची वाट बघत होतो. इतक्यात वरती कृष्णा येते. कृष्णाला बघून जयकांत म्हणतो, अर्र एवढी मोठी वाटकी, बरं लाव, याची बी काय हरकत नाही, लाव. केवढं उठणं लावायचं आहे ना माझ्या अंगावर तेवढं लाव. नाही, कृष्णा म्हणते, भाई की लावते. आणि मग आता ती जयकांतच्या अंगावरती आता अख्खीच्या अख्खी ती शेणाची पाटी उलटी करते. आता जयकांतच्या केसापासून खालपावतर शेणच शेण झालेलं असतं. कृष्णा म्हणत असते, काय कसं वाटला शेणाचं उठणं माझं त्याबरोबर जयकांत उठतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णे तू. कृष्णा म्हणते, नीट बोलायचा, माझ्याशी नीट बोलायचं, आवाज खाली आणि कमी, समजलं नवं. तुला काय वाटलं होतं रे, माझ्या हातानं मी सवतावून तुला उठणं लावून वय, लाज नाही वाटत. अरे आता तू इसरत असशील तर तुला आठवण करूनच देतो. आता मी ती कृष्णा कोल्हापूर नाही राहिलो, आता मी सौभाग्यवती कृष्णा रांगडे पाटील आहे. काय, कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील, आणि तुझ्या भावाची थोरली बायको. त्यामुळं लक्षात ठेव, भावाची बायको म्हणजे वहिनी असत्या आणि वहिनीकडं वाकड्या नजरेनं बघायचं नाही, समजलं नवं. आता फक्त सांगितलंय आणि तुझ्या अंगावर हे शेण टाकले, पुढच्या वेळी शेण चाराया बी कमी करणार नाही, लक्षात ठेव. डोळे काढून हातात देईल, डोळे बघू नको माझ्याकडं, समजलं. चल निघ. एवढं बोलत आता कृष्णा ही ताबडतोब तिकडनं वरती आतमध्ये येते. तर आता हे सगळं बघून जयकांतने मात्र ठरवलेलं असतं, मी ह्या कृष्णीला सोडणार नाही म्हणजे नाही, ते बी अतिप्रचंड येगानं हिला खराब करतो का नाही ते बघाच. हिने काय समजलं काय स्वतःला, आज ज्या नावाचा माज दाखवत आतमध्ये गेली आहे ना, एक दिवस तेच नाव हिच्यापासून मी काढून घेणार आहे, बघा मी काय करीन आता. त्यानंतर आता इथे बाळजाबाई या छान सर्व तयारी वगैरे करत असतात, तर जयकांतने मात्र ठरवलेलं असतं आणि ह्यातलं बाळजाबाईंना काही माहीत नसतं. तोपर्यंत दुसरीकडे आता आपण पाहतो, दुष्यंतला आईने धोतर नेसायला पाठवून दिलेलं असतं. आता दुष्यंतला काही धोतर नेसता येत नसतं, त्यामुळे तो आता म्हणत असतो, अरे यार ही आई पण ना, हिला सांगितलं होतं मला नाही येत नेसता वगैरे हे धोतर, पण तरीही आईने मला धोतर पाठवून दिले, आता काय करू, कसं नेसू, हे कसं घालू. दुष्यंत आता धोतर नेसण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो, पण शेवटी दुष्यंतला काही धोतर नेसता येत नसतं. दुष्यंत म्हणत असतो, माय गॉड, अरे केवढं अवघड आहे हे, कसं जमायचं आता मला. आईला सांगितलं होतं पण आईला पटलं नाही, आता काय करू, कसं करू, हा विचार आता दुष्यंतच्या मनामध्ये सुरू असतो. इतक्यात आता दुष्यंत हा धोतर नेसत असतानाच त्या ठिकाणी कृष्णा येते. आता कृष्ण तिकडे आल्याबरोबर तिच्या हातामध्ये जो काही फुलांचा गजरा असतो तो तिने केसात माळायला घेतलेला असतानाही ती टेबलावर ठेवते, कारण दुष्यंतला फुलांची एलर्जी आहे हे तिला आता व्यवस्थित कळलं आहे. मग आता दुष्यंत हा कृष्णाला बघतो, तर कृष्णासुद्धा दुष्यंतकडे बघते आणि कृष्णाला जोराने हसायला येतं. कृष्ण हसते. दुष्यंत म्हणत असतो, हसतेस का, हसण्यासारखं काय आहे याच्यामध्ये. त्यावर मग मात्र आता कृष्णा ही गप्प उभी राहते पण हसतच असते. दुष्यंत म्हणतो, हसू नको, कळलं ना तुला, मला सगळं जमतं. त्यावर कृष्णा म्हणते, वय दिसतंय की ते नाही, त्या दिवसाला मला साडी नेसता येत नव्हती तेव्हा केवढं लेक्चर दिलं आणि आज येते वय स्वतःला धोतर नेसता. त्यावर दुष्यंत म्हणतो, हे बघा, धोतर नेसत नाही, धोतर घालतात. त्यावर कृष्णा म्हणते, आता काय फरक आहे, तेच तर म्हणलं ना म्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही, नेसणं म्हणजे स्वतः नेसणं आणि घालणं म्हणजे जे मार्केटमध्ये रेडीमेड मिळतं ना ते, फक्त पायातून घालायचं ते. तू कधी गेली नाही आहेस का गं धोतराच्या दुकानात. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही एक डाव ठरवा, काय असतं ते, नाही म्हणजे नेसवणं का घालणं. दुष्यंत म्हणतो, ते काही असो गं, त्याचा काय फरक पडतोय. कृष्णा म्हणत असते, बरं जाऊन द्या ते समज, या म्या मदत करतो तुमची. दुष्यंत म्हणतो, काही गरज नाही आहे,
माझं मी बघेन, मी माझं करेन. त्यावर कृष्णा म्हणते, अहो असं काय करायला आहे दुष्यंत सरकार? त्या दिवसाला तुम्ही जेव्हा मला साडी शिकवत होता असं का नाही, तेव्हा मी समजा अगदी बारकाईनं पाहिलं आहे. त्यामुळं मी म्हणतो द्या, मी तुम्हाला मदत करतो, ऐका की माझं. दुष्यंत म्हणतो, नाही म्हटलं ना, मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे, मी माझं धोतर नेसू शकतो, कळलं? आता दुष्यंत आणि कृष्णा या दोघांमध्ये छान नोकझोक सुरू असते धोतर कोण नेसवणार या गोष्टीवरून. तर त्यानंतर आपण पाहतो की आता कुणाकुणाला मिठाया द्यायच्या, कुणाचं काय करायचं, कुणाला फराळ वाटायचा, ज्येष्ठांना त्याचबरोबर कार्यकर्त्यांना, या सगळ्याची यादी जयकांतनं आणि त्याच्या पप्पांनी केलेली असते. आता ते दोघंजणं त्या यादीप्रमाणे समध्यांसाठी फराळ बांधत असतात. इतक्यात तिथं बाळजाबाई येतात आणि विचारतात, भाऊजी, जयकांत, अरे काय करायला काय तुम्ही दोघं मिळून, काय हा समजा पसारा? त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, अहो काकीसाहेब, असं काय करताय? आपले जे वरिष्ठ आहेत, परत आपले जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या समध्यांच्या घरी फराळानं मिठाई पाठवायची आहे ना व, तर त्याचीच यादी बघायलो आहे आणि त्याच्याप्रमाणे कुणाचं काय ते बघायलो आहे. आता हे ऐकून बाळजाबाई म्हणतात, अरे मरू दे तो फराळ, एक काम करा, त्या कृष्णीवरती लक्ष ठेवाय, आपली माणसं पेरा, लवकरात लवकर ती पोर मला ह्या घरातनं बाहेर गेलेली पाहिजे, कळालं नव्हतं तुम्हासनी? त्याबरोबर ती दोघं म्हणतात, हो बाळजाबाई, आणि लवकर कामाला लागा, तिच्या विरोधात खोटं पुरावं बी पेरा. असं आता त्या बाळजाबाई दुष्यंत, जयकांत आणि त्याच्या वडिलांना सांगतात. त्यानंतर गावातली लोक घरी आलेली असतात आणि कृष्णानेच गावदेवीच्या दागिन्यांची चोरी केली असं म्हणतात. कृष्णा आता रडायला लागते, धीर खचते आणि म्हणते, पण म्या कशापायी करू गावदेवीच्या दागिन्यांची चोरी? मला काय गरज आहे हे समज करायची, म्या नाही केलेलं. त्याबरोबर लोक म्हणत असतात, तेच तर आम्हाला बी बघायचं आहे. बाळजाबाई, आता तुम्हीच काय तो न्याय करा. बाळजाबाई, तुम्ही आमच्या सोबत राहायला पाहिजे. बाळजाबाई, त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, पुरे, जर हिनं चोरी केली असन तर म्या हिला सून म्हणून नांदिवणार नाही. बस. आता हे ऐकून मग मात्र कृष्णा आणखीन रडायला लागते. तर दुष्यंत आता यावेळी पुढे सरसावतो आणि तो कृष्णाची बाजू घेत म्हणतो की नाही, अजूनही कृष्णावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे आणि माझा कृष्णावर पुन्हा विश्वास आहे की कृष्णा हे असं काहीही करू शकत नाही, कळलं? आणि हे मी आणि कृष्णा आम्ही दोघं मिळून सिद्ध करू की या सगळ्यामध्ये कृष्णाचा हात नाही आहे, कृष्णा निर्दोष आहे. बस. त्याबरोबर मग मात्र आता हे ऐकून कृष्णाला खूप खूप बरं वाटतं, आनंद होतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुढचं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.